नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 आणि 5 इयर्ससाठी नवीन अपडेट आलेले आहे. ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओ थ्रू देणार आहे. त्यानंतर तुम्हाला हाही प्रश्न असेल, की जे अपडेट आपण देणार आहोत म्हणजेच जे कॉलेज प्रेफरन्स उद्याची डेट ही जी लास्ट होती ती डेट एक्सटेन्शन झालेली आहे. इन्फॉर्मेशन देतोय आणि कॉलेज अलॉटमेंट कधी होतील ते सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्लस कॉलेजचे ऑप्शनल फॉर्म फिलिंग जे आहे ते कशा पद्धतीने तुम्ही एडिट करायचं आहे, कशा पद्धतीने अनलॉक करायचं आहे. खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. सीईटीच्या वेबसाईटला आला आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपण हायर एज्युकेशन यावरती क्लिक केलं. 8 ऑगस्ट 2026 म्हणजे आजची डेट आहे. त्यामध्ये पब्लिक नोटीस परत आलेली आहे, की एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर्म फिलिंग अँड सबमिशन ऑफ कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगचं. ओके. कॅप राउंड 1 साठी. ती काय अपडेट आहे? ही जी अपडेट आहे ती मी आता इथे ओपन करत आहे. जाहीर सूचना दिनांक 8 ऑगस्ट 2026. विधीचे 3 वर्ष म्हणजे लॉ ऑफ 5 इयर्स, LLB 5 इयर्स आणि LLB 3 इयर्स दोघांसाठी. कॅप राउंडसाठी 26-27 साठी. कॅप 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंगची अंतिम जी मुदत आहे, अंतिम जी डेट आहे, त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये एक्सटेन्शन अजून तुम्हाला भेटलेलं आहे. एक्सटेन्शन का भेटलेलं आहे? कारण की काही कॉलेजेसमध्ये जर आपण बघितलं, बार काउन्सिलची अप्रूव्हल अजून आलेलं नाहीये. त्यानंतर जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये अफिलिएशनसाठी सुद्धा त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत बार काउन्सिल ऑफ इंडिया अप्रूव्हल देत नाही तोपर्यंत कॉलेजेस हे कॉलेज लॉग इन थ्रू त्यामध्ये ऍड करू शकणार नाही. पण कॉलेजने सुद्धा मला वाटतं काही डॉक्युमेंट्स किंवा काही फीज वगैरे जे काही असेल ते नॉर्मली पे केलेली नसेल. त्यासाठी BCIचं अप्रूव्हल आलं नव्हतं. आता मे बी BCIचं अप्रूव्हल ज्या कॉलेजेसने येतील ते कॉलेजेस नॉर्मली डायरेक्टली त्यांच्या कॅप पोर्टलमधून म्हणजे कॉलेज लॉग इन थ्रू स्वतःला तिकडे ते DHE पर्यंत पाठवतील त्यांचे अप्रूव्हल आणि त्यानंतर मग ते अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये त्यांची नावं येऊन जातील. ज्या कॉलेजेस पेंडिंग आहेत, ज्या कॉलेजेस अजूनही त्यामध्ये अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये दिसत नाहीत, असे कॉलेजेस. ओके. कारण की जर आपण बघितलं ते कॉलेज ॲड होण्यासाठी थोडा टाईम हा जाणारच आहे. त्यासाठी जर आपण बघितलं की 3 वर्षाचं आणि 5 वर्षाचं जे काही कॅप 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे, जे सादर करण्याची अंतिम डेट जी होती कोणती 9 ऑगस्ट 2026 म्हणजेच उद्याची डेट होती लास्ट. 9 ऑगस्ट 2026 ही उद्याची डेट आहे. ती लास्ट होती कॉलेज रेफरन्स देण्यासाठी. पण आता ती डेट एक्सटेन्शन दिलेलं आहे 11 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात येत आहे. ओके. कारण की जे कॉलेजेस यामध्ये आपण बघितलं सिद्धार्थ कॉलेज ॲड नाहीये. काही नागपूर, सोलापूर या कॉलेजेस जे काही आहेत ते कॉलेजेस यामध्ये ॲड नाहीयेत. ओके. आनंद विश्वगुरुकुल यामध्ये कॉलेज ॲड नाहीये. सो जे काही कॉलेजेस यामध्ये ॲड नाहीयेत, ते 11 ऑगस्टच्या अगोदर हे कॉलेजेस ॲड होऊन जातील. ओके. ते ॲड नाही झाले म्हणून 11 ऑगस्ट तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी यामध्ये एक्सटेन्शन दिलेलं आहे. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लॉग इन कॉलेजचे प्रेफरन्स दिले नसतील किंवा कॉलेज येण्याची वाट बघत असतील, त्यांनी उद्या परवापर्यंत चेक करा. त्यामध्ये लिस्ट अप्रूव्ह लिस्ट त्यामध्ये अप्रूव्ह होऊन जाईल. त्याच्यामध्ये कॉलेजेस ॲड होतील आणि देन यू कॅन डेफिनेटली कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्ही देऊ शकाल. ओके. सो 11 ऑगस्ट हे पुढची डेट दिलेली आहे त्यासाठी. सो त्या डेटपर्यंत तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स हे देऊ शकता. ओके. सो 11 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. त्या डेटमध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. तर यामध्ये प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांचा, की सर मग कॉलेज अलॉटमेंट कधी होणार त्याची सुद्धा डेट यामध्ये मी तुम्हाला मी सांगत आहे, की कॉलेज अलॉटमेंट आता कधी होणार आहे. सो याची डेट आहे 14 ऑगस्ट 2026 ला. तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट दुपारच्या नंतर तुम्हाला समजून जाईल, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे. त्यामध्ये पण मला असं वाटतंय, की 14 ऑगस्ट जर असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण की 15 ऑगस्टला मला नाही वाटत कोणतं कारण की आपलं जर आपण बघितलं तर स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्टला. त्या डेटमध्ये येतंय की नाही डिफिकल्ट आहे. पण 14 ऑगस्टला मला असं वाटतंय मग, की 14 ऑगस्टला कॉलेज अलॉटमेंट तुमचं होऊन जाईल. ओके. त्यानंतर मग खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की सर मग कॉलेज कशा पद्धतीने आम्ही अनलॉक करू जेणेकरून आम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. सो याच्यामध्ये बघा ऑप्शन फॉर्म तुम्ही प्रोफाइल लॉग इन केल्याच्या नंतर
ऑप्शन फॉर्म असा तुम्हाला त्यामध्ये टॅब दिसत असतो. त्यामध्ये प्रिंट ऑप्शन फॉर्म असणार आहे, अनलॉक ऑप्शन फॉर्म असणार आहे. सो अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी विंडो इथे प्रोफाईल तुमचं नाव वगैरे सर्व दिसणार आहे. मग इथे तुम्ही क्लिक करायचं आहे, आय वॉन्ट टू अनलॉक माय ऑप्शन फॉर्म. त्यानंतर केल्याच्यानंतर अनलॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक करा. तुमचा जो फॉर्म आहे, जो कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचा आहे, तो तुमचा अनलॉक होऊन जाईल. मग तुम्हाला जे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, परत द्या. त्यानंतर परत तुम्ही जो फॉर्म आहे तो लॉक करा. लॉक केल्याच्या नंतर अनलॉक ऑप्शन फॉर्म असाच दिसेल. इट मीन्स युअर फॉर्म इज लॉक. पण कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर त्याची प्रिंट आउट काढायला विसरू नका. ओके. आणि त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा असा सुद्धा प्रश्न आहे, की कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. सो अनलॉक केल्याच्या नंतर शॉर्टलिस्ट ऑप्शन हा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. सेट प्रेफरन्स हा एक दिसेल. ओके. सो या पद्धतीने शॉर्टलिस्ट करा कोणकोणते कॉलेजेस ऍड झालेले आहेत आणि नंतर मग त्याला प्रेफरन्स द्या तुम्ही आणि त्याला तुम्ही लॉक करा. म्हणजे प्रिंट आउट द्या आणि त्यानंतर तुम्ही त्याला लॉक करायचं आहे आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म असं असेल, इट मीन्स युअर फॉर्म इज लॉक. ओके. सो अशा पद्धतीने प्रॉपरली तुम्हाला हे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि किती कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत तुम्हाला. मिनिमम तुम्ही एक कॉलेज सिलेक्ट करू शकता, मॅक्झिमम अनलिमिटेड. खूप विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रश्न होता, सर कॉलेज किती सिलेक्ट करायचे? तर मिनिमम 1 करा. मॅक्झिमम तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता. सो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगितली. आजच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन काय होती? 11 ऑगस्ट ही डेट एक्सटेन्शन केलेली आहे कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी. ओके. अलॉटमेंट कधी होणार आहे त्याची डेट सुद्धा यामध्ये सांगितलेली आहे. फॉर्म ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने अनलॉक करायचं आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता एवढी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला सांगत आहे, तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ फक्त बघता, वॉच करता, पण तुम्ही लाईक करत नाही आणि सबस्क्राईब सुद्धा काही विद्यार्थी व्हिडिओ बघून सुद्धा सबस्क्राईब करत नाही. सो एक छोटीशी मेहनत आहे, जी मी यामधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः मेहनत सुद्धा तुमच्यासाठी करत आहे. सो माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही सबस्क्राईब तर करू शकता. ओके. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट करा आणि जर काही कॉल वगैरे करायचा असेल, तर Instagramला फॉलो करा. तिकडून तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता. थँक यू सो मच.